होळी, मागची होळी ती आत्ता होळी, या होळीच्या मधल्या महिन्यामध्ये जेवढे लग्न होतात आणि ज्या ज्या गावात आम्ही जातो त्या गावात जर एखाद्या मुलीचं लग्न झालं असेल किंवा एखादी मुलगी आमच्या गावात लग्न करून आली किंवा तर मित्रांनो आता बाबा स्वतः न्यायला आलेला आपल्याला की आमच्या घरात सुद्धा यायला पाहिजे खेळी, कारण वर्षातून एकदाच खेळी येतात आणि सगळ्यांची इच्छा असते की आमच्या घरात सुद्धा हा खेळ झाला पाहिजे. तर आपण सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण प्रत्येकाच्या घरी जाण्याचा नक्की प्रयत्न करतो. तर आता बाबांच्या घरी आपण जात आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक काप स्वागत करतो आपल्या कोकण जीवनशैली यूट्यूब चॅनलच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये. आणि आज आहे आपला दुसरा दिवस, सकाळ झाली आहे, आमचा चाय नाश्ता वगैरे झाला आहे, सगळं फ्रेश वगैरे आम्ही चाललो मस्तपैकी नवीन कपडे घालून. आता जाणार आहोत पुढच्या डेस्टिनेशनसाठी, पुढच्या गावामध्ये जाणार आहोत आपण. पुढच्या आता गावात लवकर जाऊ आणि त्याच्या आधी आपला जो सकाळचा काम असतो तो म्हणजे आपल्या गोंबूला नटवायचा, गोंबूला तयार करायची. संध्याकाळी उतरला जो तमाशा झाल्याच्यानंतर. तमाशाचे व्हिडिओ काल आपल्या चॅनलवर आलेले आहे, ते नक्की पहा. आता सकाळी साज चढवतो, नवीन साज चढवल्यानंतर आपण गावामागे जातो. तर बघूया आपण थोडंसं मित्रांनो. आता आम्ही चाललो आहे आमच्या पुढच्या गावी, तामाणे गावाला. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. आजचा आमचा हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाचे ब्लॉगसुद्धा आपल्या चॅनलवर चांगले येणार आहेत. तर चला आपण निघूया पुढच्या मार्गाला. काल आपले कोकणकर बंटी किंग यांनी खूप चांगल्या प्रकारे तमाशामध्ये कॉमेडी काढली, ती आपल्या चॅनलवर दिसणारच आहे. तर आता आपण पुढच्या प्रवासाने निघूया. बंटी तर चला बघूच पुढचे गाव, आपण कुठलं गाव होतं ते दाखवतो तुम्हाला, बघत राहा आणि स्किप करू नका, एकदम मनोरंजक व्हिडिओ असेल मध्ये. आणि या गावामध्ये दुसरेसुद्धा खेळलेले आलेले आहेत, म्हणजे असे काही गावात दुसरे खेळले असे भेटतात. तर त्यांची तुम्हाला सुद्धा त्यांचा आपण जो गोमचा नाच असतो तो तुम्हाला दाखवतो. आणि आता आम्ही घर तुटलं घरी आपला काय दिसतील ते तुम्ही फिरत राहा, असा आमचा रोनक भाई बोलतोय. राहुल भाई आपले जे आरतीवाले आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही जी आरती आहे त्या आरतीमध्ये आपलं काय असं काही पैशाचं काही नसतं. तुम्ही 1 रुपया टाका, 2 रुपये टाका, 5 रुपये टाका, 10 रुपये टाका, काय किती टाका, तुमची मर्जी. आम्ही काही कोणाकडे पैसे मागत नाही. ते हे बघते आरती फिरवली जाते, पण लोक त्यामध्ये 1, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये टाकतात. तर हे आरती त्यासाठीच असते, देवाची म्हणून. तर हे आपले आरतीवाले झाडवे साहेब, तुम्ही इकडे आरती घ्या, आम्ही इकडे गाणं बोलतो. आम्ही गाणी बोलोपर्यंत इकडे कला दाखवतो आमची, आणि तोपर्यंत हे घरामध्ये ते आरती फिरवतात. आणि आता ते आम्ही समजा इथे नाचतोय, ठीक आहे, प्रत्येक घराच्या समोर आम्ही नाचतो. कधी कधी एका चौकात नाचतो, प्रत्येक घरात नाचत नाही कारण तेवढा टाईम नसतो आपल्याकडे. पण काही अनेक लोक आम्हाला बोलवतात की बाबा आमच्या इकडे या, आमच्या इकडे या, आणि आमच्या घरात सुद्धा नाचा. आणि हे आपले ढोलकी भट्टू, आपले पाटील साहेब, पहिल्यापासून शेवटपर्यंत ढोलकी वाजवणार, बरं ना, बरं ना. आणि आपले इकडे तुंतुण्यावाले आहेत, आपले कोकणकर रोनक आहेत, आपले राहुल आणि कोकणकर राहुल. आणि हे यांच्याकडे तंतुना वाजवा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. आमचे बंटी साहेब इकडे उभे असते, हे असे घुंगरू वाजवतात. आणि मी स्वतः गाणी बोलतो. गडी मी साधा बोला हे फॅशन वाले ना, मी साधा बोला हे फॅशन वाले ना, आणि तुम्ही तर सांगा दादा माझं चाललं का संसार, तुम्ही तर सांगा दादा माझं चाललं का संसार. गडी मी साधा बोला हे फॅशन वाले ना, गडी मी साधा बोला हे फॅशन वाले ना, आणि तुम्ही तर सांगा दादा माझं चाललं का संसार, तुम्ही तर सांगा दादा माझं चाललं का संसार. उंडाला गेलं महागात पडलं, बायकोनी सारं माझं दिवालाच काढलं, बायकोनी सारं माझं दिवालाच काढलं, बायकोनी सारं माझं दिवालाच काढलं. नकोय पावडर लाले ह्या महिन्याचा पगार,
साधा बोला हे फॅशनवाली हाय, तरी मी साधा बोला. मित्रांनो, दोन नाचे जेव्हा एक सोबत गावात भेटतात तेव्हा गलेभेटी करतात. आयलो आयलो इकडे ये बाहेर. कुठे जातो? आमच्याकडे जातो काय? नाही मुलं चला. आम्ही तुमच्या गावात दरवर्षी येतो तमाशा काढाय. तुम्ही येत ना आमच्या इकडं? तुम्ही येत ना काही नाही. तर मित्रांनो, आता आम्ही आहोत पापरे गावामध्ये. तर आता पापरे गाव घेतोय आणि मी ढोलकी वाजवत असल्यामुळे त्याचा पुढचा ब्लॉग आपला बंटी शूट करणार आहे. बंटी तुमच्या हातात कमान या. तुम्ही इकडे आरतीवाला गेलाय. कोल्हापूरचे मैना माझं नाव, कोल्हापूरचे मैना माझं नाव, गावाला गावाला कोल्हापूरचे मैना माझं नाव, कोल्हापूरचे मैना माझं नाव, गावाला गावाला तर मित्रांनो, आपण इकडे बघू शकता पापरे गावामध्ये आपण आलो आता इकडे. आणि या ठिकाणी हा समोर अरबी समुद्राची खाडी आहे आणि या इकडे सगळा दलदली या काय आणि इकडे यांची घरं आहेत आज. तर आता पापरे गावामध्ये आम्ही गाव मागतोय. गावात खूप उत्सुकता असते आम्हाला येण्याची, कारण खूप प्रतिसाद मिळतो, चांगला प्रतिसाद. खूप लोक गावी असतात या गावामध्ये. तर आपला हा तुंतुनावाला आता आहे समोर. या गावात बंटी मजा येते. एवढी पोरं आहेत, लहान लहान सगळी बघायला येतात. तुम्हाला दाखवत होता आम्ही नाचताना इकडे थोडा बाहेरच्या साईडला आलो होतो म्हणून. गावात एक ठिकाणी जमतात अशी एवढी पोरं आहेत गावात. आज सुद्धा भूताचा कॉस्ट्यूम घालायला पाहिजे होतास तू. पापरे कोलीवाड्यामध्ये आहोत आणि इकडे हा गाव खूप मोठा आहे. तर आणि घरं पण खूप आहेत गावामध्ये. 400-500 घरं असतील मला वाटतं. तर थोडंसं आता आमची सुद्धा दम नाके डोले छान रंग गोरा गोरा पान, नाके डोले छान रंग गोरा गोरा पान, त्याचाल तरुणपणा मिलवायला. मुलं बघायला तिथे इकडे छोटे छोटे मुलं आलेले आहेत. से हाय हार करा. तर इकडे आपण इकडे खूप सारी मुलं आपल्याला दिसत आहेत. बघू शकता इकडे. मी खेड्यातले आणि गर्जने मुंबईचे ओ मुंबईचे, मी खेड्यातले आणि गर्जने मुंबईचे ओ मुंबईचे. प्रकार मधला ठाऊक नव्हते फॅशनचे ओ फॅशनचे. घडी घडी मी यानं सांगते, घडी घडी मी यानं सांगते, वाड्यावर उडते नायलोन साडी खांद्यावरून सरते, नायलोन साडी खांद्यावरून
सरते साडी कांद्यावरून सरते तर मित्रांनो आता आम्ही कांदरवाडा या गावी आहोत आणि आताच या आपल्या घरामध्ये नाचलोय आत्याच्या. आपल्याला जर कुणी घरी बोलवलं म्हणजे बहुतेक लोक घरी बोलवतात की आमच्या घरी या, वर्षांनी एकदा केली येतात तर आमच्या घरी या, तुमची पावले लावा, तर आम्हाला जावं लागतं. तर प्रेम असतं लोकांचं गोमूचा नाच खेळी यावर आणि त्याच्यामुळे आताच नाचलो घरी. आणि आता अनेक लोक म्हणजे बहुतेक लोक चहा घ्या चहा घ्या थंडा घ्या आग्रह करतात. त्याच्यामुळे सगळीकडं घेता येत नाही, पण काही ठिकाणी आम्ही चहा घेतो. आणि आता मी चाय घेतोय, तरी तुम्ही सुद्धा चाय घ्यायला या. आता आमचे नवीन बाबा आता जॉईन झाले आम्हाला, ढोलकी भट्टू. अनेक वर्षांपासून हे ढोलकी वाजवतात आपल्या त्यांच्या कालापासून. बाबा तर आपली चाय आलेली आहे इकडे, चाय पिऊया आता. आताच बंटी आपला जो आर्तवेला आहे. चला मित्रांनो आता आम्ही गाव घ्यायला सुरुवात करत आहोत. आम्ही काय करतो माहिती आहे का, 5-5 घरांमध्ये जो अंगण असतो त्या अंगणामध्ये एकत्र नाचतो. जर जास्त जर रिक्वेस्ट केली लोकांनी, लय लोक बोलतात की आमच्या घरी या वगैरे, पावलं लावा 5 पावलं, तर आम्ही जातो. मग असं नाही की नाही, पण जास्त करून आम्ही बोलतो की टाईम होतो आम्हाला जास्त, त्याच्यामुळं आम्ही जास्त हे करत नाही. तर आता गणेशनगर घ्यायला सुरुवात करतो आम्ही. तर पहिला इथेच नाचूया. पाठी पण आहेत नाही सुंदरा, इकडे आहेत ना, चालू आहेत काय इथली पाठी. तर आता ज्या आमच्या गावातल्या ज्या मुली ह्या गावात जेव्हा जातो तिकडे दिलेले असतात, त्यांच्याकडे तर जावंच लागतं. कारण त्या हक्काने बोलवतात की आपले सासरची लोक आले आहेत खेळ घेऊन, तर त्यांच्या घरात प्रत्येकाच्या घरात जावंच लागतं. ज्या ज्या मुली आमच्या गावात दिलेल्या आहेत त्याच्या घरी जावं लागतं, किंवा ज्यांच्या मुली आमच्या गावात सून म्हणून आलेत त्यांच्या घरातसुद्धा जावं लागतं, कारण तो आपल्याच भावींचं घर असतो. तर आता आम्ही इकडे जातोय. अरे फुल झालाय.
बसू का? तर मित्रांनो आता आम्ही एक गाणं घरासमोर घेतलेलं आहे. तोपर्यंत आमचा अर्ध्या 2-3 घरं घेऊन आलेला आहे. परंतु आता आपले बाबा आलेले आहेत ते बोलतात की आमच्या घरात सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे. तर आपण आता बाबांकडे जाऊया. चला. आणि इकडे एक घर आहे, तो एक घर आहे. हो आजी घेतो. तर मित्रांनो आता बाबा स्वतः न्यायला आलेले आपल्याला की आमच्या घरात सुद्धा यायला पाहिजे खेळी. कारण वर्षातून एकदाच खेळी येतात आणि सगळ्यांची इच्छा असते की आमच्या घरात सुद्धा हा खेळ झाला पाहिजे. तर आपण सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण प्रत्येकाच्या घरी जाण्याचा नक्की प्रयत्न करतो. तर आता बाबांच्या घरी आपण जात आहोत. तर त्यांच्या घरी सुद्धा आपला खेळ दाखवूया. चला या. नंदाच्या मुला जाऊ दे मला वय तर बाजूला. 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 आणि वय तर बाजूला रे पाहिला. वय तर बाजूला रे पाहिला. तर मित्रांनो हा यांच्या गावातील मंदिर आहे. श्री गणेश मंदिर, गणपती मंदिर. बघूया आपण आतमध्ये थोडंसं जाऊन. बघू शकता बंद आहे ना रे. तर गणपती याचा उद्घाटन आताच झाला आहे मागच्या महिन्यामध्ये. सुंदर असं मंदिर बनवलं आहे. कलर पण मस्त आहे. तर आता या साईडून आपण हा यांचं गाव आहे हे बघू शकतो तुम्ही अंगलनी. हे बघा. तर हा आपला कोकणातील गाव. थोडंसं ऊन वाढलं म्हणून आपण सावली सावलीच करतोय. हे बघा. पण ते सर पुढे जागा आधी. पुढून पाठी येऊ. चल लाटलं चल पहिला. मित्रांनो आता आम्ही सगळे चाय प्यायला बसले. दुपारचे वाजलेत 12:30 आणि आग्रह माणसांचा एवढा असतो की नाही तुम्ही चहा घ्या, पाणी घ्या, नाश्ता घ्या, मग घ्यावं लागतं आहे. तर आता आमच्या राहुलचा घसा बसला असताना आणि बंटी दमलेला असताना सुद्धा चाय घ्यावं लागते आम्हाला. दुपारचे 12 वाजले. ठीक आहे, लोकांचं प्रेम आहे तर घ्यावं लागतं. आणि आम्ही सगळे आता बघा बसलो इकडे. चाय येते लवकर तुम्हाला चाय दाखवतो. काला पाणी आहे की दुधाची आहे. याच्या बोलती चाय दाखवते. चाय काय नवीन थोडी असते काय. चाय पण मग पाहिजे. नाही घ्या तेवढी घ्या चाय. तर आता मित्रांनो आम्ही सर्व चहा पितोय. चाय प्यायला या. आणि आपल्या कोकणामध्ये काली चायला लय मान आहे, सन्मान आहे. मान पण आणि सन्मान पण आहे. आणि त्याशिवाय काय मजाच नाही. सगळ्यांची फेवरेट आहे. कोकणी मजा ही सकाळ संध्याकाळ दुपार पहिली चायनीज होते. तर मित्रांनो आता आमचा आजचा शेवटचा दिवस आणि आता आम्ही चाललो आमच्या घराकडे. एक आहे गाव घ्यायचा. तर आता आम्ही होतो कास्तेकोल गावामध्ये आणि इकडे मस्त आता पोट भरून जेवलो आहे. जेवणाचं तुम्हाला सांगायचं होतं की आमच्या गावामध्ये कसं असतं माहिती आहे का, होळी मागची होळी ती आत्ता होळी, या होळीच्या मधल्या महिन्यामध्ये जेवढे लग्न होतात आणि ज्या ज्या गावात आम्ही जातो त्या गावात जर एखाद्या मुलीचं लग्न झालं असेल किंवा एखादी मुलगी आमच्या गावात लग्न करून आली किंवा आमची मुलगी दुसऱ्या गावात लग्न करून गेली, अशा लग्न घरामध्ये
खेळाचा मानाचं जेवण असतो ते द्यावंच लागतं त्यांना, कारण तो एक मान असतो खेळांचा. तेव्हा आज मागच्या वर्षी एक आमच्या गावातला या गावात लग्न झाली, एक मुलगी लग्न करून आली, तर त्या बाईच्या घरी आज जेवण होतं. मस्त जेवलो आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या गावाकडे. एक गाव आहे तो घेतल्यानंतर मग आम्ही आमच्या गावात जाऊ. आमच्या गावात गेल्यानंतर एक मस्त असा कार्यक्रम तुम्हाला दाखवतो. खेळी आल्याच्यानंतर काय घडतं, काय करतात खेळी, ती मस्त एक स्पेशल ब्लॉग बनवणार आहे. तर तो नीट आणि मस्त पूर्ण बघा. आता आपण जाऊया पुढच्या गावाकडे. आता बंटी काय बोलते बघा. बोलत तर काय नाही, बघत राहा आमचे व्हिडिओ कशी येते आणि कशी नाही. मित्रांनो आता आम्ही जेवायला बसतोय. तुम्ही पण जेवायला या. आपल्यासोबत बंटी शेट आहे, महेश आहे आणि आता जेवल्याच्या नंतर आम्ही आमच्या गावाला परतणार आहोत. तर तुम्ही जेवल्याच्या नंतर आपण भेटतो एकदा पुन्हा. तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी. आता नेक्स्ट ब्लॉग आपल्या घरात गावात गेल्यावर चालू होईल. हा ब्लॉग आजचा शेवटच्या दिवसाचा इथे थांबवतो. पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच.